नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अंकुश महाराज कुमटेकर रायगड विशेष आवाज महामुंबईचा आणि द्रोणागिरी विशेष पुरस्काराने सन्मानित। हबप अंकुश महाराज कुमटेकर कोकण रत्न, कलारत्न, कला गौरव अशा पुरस्काराने सन्मानित। 2025 जानेवारीमध्ये श्री गणेश भजन मंडळ शारजा दुबई येथे गायनासाठी जाऊन आले आहेत। कोकणचे परमार्थिक भाग्यविधाते श्री संत मोरे माऊली यांच्या परंपरेत चौथी पिढी सेवार्थ आहे। सध्या परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्यासोबत गायन सेवा करत आहेत। तसेच महाराष्ट्रातील अनेक नामांकित कीर्तनकारांना गायन वादनाची साथ करत असतात। सप्टेंबर महिन्यामध्ये UK, लंडन येथे गायनासाठी जाण्याचे भाग्य लाभले आहे। खूप कमी वयामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं। विशेष त्यांच्या नेतृत्वात हरिपाठ आकर्षित आहे। काल शुक्रवार दिनांक 29 मे रोजी उरण करंजा रोड येथील वरील गणेश गल्ली नंबर 2 येथील विनोद पाटील यांच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पाटील फार्म मध्ये त्यांना चाइल्ड केअर संस्थेकडून भजन हरिपाठसाठी रायगड विशेष आवाज महामुंबईचा चॅनेलकडून आवाज महामुंबईचा सन्मान, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन कडून विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यावेळी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री महादेव घरत, आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील, चाइल्ड केअर संस्थेचे अध्यक्ष विकास कडू, पाटील फार्म हाऊसचे मालक विनोद पाटील, गायक रमणीक म्हात्रे सर, पकवाज वादक बाल कलाकार सुजल संजय गोगावले, झी टॉकीज फेम अभंग झाडाने, साहिल कदम, कवी अरुंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला। अधिक मासात एकदाच 3 पुरस्कार मिळाले हा त्रिवेणी संगम असल्याचे अंकुश महाराज कुमटेकर यांनी सांगितले। यापुढे या तिन्ही संस्थांच्या कार्यक्रमात उपस्थित राहू असे सांगितले। यावेळी प्रवीण घरत, संजय पाटील, प्रसाद पाटील, राकेश पाटील हे द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, उरण। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्या भूमीतील संतांनी जशी आपल्या भक्तांसाठी प्रार्थना केली होती की हे ईश्वरा आमच्या सर्व भक्तांना निरोगी आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य लाभो, तशी मी नामदेव महाराज जसे बोलून गेले तसे मी या ठिकाणी भगवंताचरणी एकच प्रार्थना करील, या चॅनलचे जेवढे सर्व कार्यकारिणी सभासद असतील, सर्व सल्लागार असतील, सर्व कमिटी असेल, यांचं मी भगवंताचरणी प्रार्थना करेल, हे ईश्वरा या सर्वांना उदंड आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य दे। आणि या ठिकाणी मी जसं नामदेव महाराजांनी म्हटले, अकल्प आयुष्य वावेत या कुळा, माझी आस कला हरीच्या दासा, अकल्प आयु। खऱ्या अर्थानं आज जो या रायगड जिल्ह्याच्या वतीने चाइल्ड केअर सामाजिक संस्था, पुन्हा असणारा आवाज महामुंबईचा चॅनल आणि द्रोणागिरी पूर्ण रायगडमधले द्रोणागिरी स्पोर्ट क्लब यांच्या वतीने हा जो माझा सन्मान केलेला आहे, खऱ्या अर्थानं या सन्मानाचे मानकरी जे माझे वैकुंठवासी मोठे काका गोविंद महाराज कुमटेकर यांचा हा आशीर्वाद आहे। खऱ्या अर्थानं मी कोणी मोठा कलावंत नाही आहे, माझा उदरनिर्वाह, संसार आणि पूर्ण सामाजिक कार्य सांभाळून ही एक सेवा आहे आणि ती माझ्या वाट्याला देवाने दिलेली आहे आणि ती सेवा देव माझ्याकडून करून घेत आहे। म्हणून हा सन्मान माझ्या वैकुंठवासी गोविंद महाराज कुमटेकर यांचा असेल। याच्या पाठीमागे कोकणचे पारमार्थिक भाग्यविधाते श्री संत मोरे माऊली यांचा कृपा आशीर्वाद, माझे परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांचा आशीर्वाद आहे। खऱ्या अर्थाने हे त्यांचे
माझ्यावर असणारे उपकार आहेत आणि त्यांच्याकडून आलेले जे आशीर्वाद आहेत ते या रूपाने हा जो त्रिवेणी संगम की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ मोरे माऊली महाराज की जय.